नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या घटकाचा 2 ग्राम डोस कोणत्याही प्रकारच्या संधिवातावरती काम करेल, मग तो संधिवात असो, ऑस्टिओआर्थरायटिस असो किंवा मग रुमॅटॉइड आर्थरायटिस असो। आज मी पुढील टप्पे समजावून सांगणार आहे। जर तुम्हाला तुमचा संधिवात बरा करायचा असेल तर, जो तुम्हाला अनेक वर्षांपासून त्रास देत आहे आणि प्रचंड अस्वस्थता आणि वेदनासुद्धा देत आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल सर्व काही तपशीलवार शिकायला मिळणार आहे। तर चला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला संधिवात असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील आणि तुम्हाला काळजी वाटत असेल की तुम्ही बरे होऊ शकणार नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुम्ही कोणत्या चुका केल्या हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या नाहीत ज्यामुळे तुमच्यासाठी ही समस्या निर्माण झाली आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या शरीरातून हा आजार समूळ नष्ट करण्यास मदत करू शकतात। रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये असं होतं की वेदना संपूर्ण सांध्यांमध्ये पसरते, सांध्यांमध्ये सूजही येते, तुमचे सांधे ताठर होतात, तुमची हाडेसुद्धा वाकडी होतात आणि वेदना संपूर्ण शरीरामध्ये इतकी पसरते की रुग्ण उठूही शकत नाही, ते आपली दैनंदिन कामंसुद्धा करू शकत नाही। त्यामुळे ही स्थिती थोडी गंभीर वाटू लागते। जेव्हा रुग्णाला असं होतं तेव्हा ते औषधोपचाराचा आधार घेतात। ते काय करू शकतात? आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही। तर लक्षपूर्वक ऐका, तुम्ही काय केलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये वेदना होतात, सांध्यांमधील वेदना वारंवार होत असतील आणि तुम्ही रोजची सामान्य कामे करूनही तुम्हाला वेदना होत असतील तर औषधं कमी घ्या। समजा की या वेदना म्हणजे सूज आहे। आता जेव्हा शरीरामध्ये सूज येते तेव्हा तुम्हाला त्याकडे लक्ष देणं किंवा ती कशी कमी करायची हे शिकणं आवश्यक आहे। ते पदार्थ कोणते हे तुम्हाला स्वतः शोधावे लागेल। कल्पना करा की तुम्ही खूप जास्त चपाती किंवा भात खात आहात, त्यात गोड पदार्थ घालत आहात, बाजारातून पॅकबंद पदार्थ विकत घेत आहात आणि दूध पित आहात, तर ते एका आठवड्यासाठी बंद करून बघा। कधीकधी पॅकबंद पदार्थ टाळल्यासारख्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला कसं वाटतं, त्या आठवड्यानंतर तुम्हाला कसं वाटतं। जर तुम्ही दूध पित असाल तर ते 2-3 दिवसांसाठी बंद करून बघा। कदाचित तुम्ही जे दूध पित आहात ते तुमच्यासाठी योग्य नसेल आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये दाह निर्माण होत असेल, किंवा तुम्ही चपाती खाणं सोडून वेगळ्या प्रकारचं पीठ वापरून पाहू शकता, किंवा जर तुम्ही खूप जास्त भात किंवा साखर खात असाल तर या सर्व गोष्टींमुळे तुमच्या शरीरामध्ये दाह निर्माण होतो। लक्षपूर्वक ऐका, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये खूप दाह असतो तेव्हा तुम्ही पिष्टमय पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत, जसं की बटाटे, भात आणि गहू। तुम्ही हे पदार्थ कमी खाल्ले पाहिजे। दुसरं म्हणजे साखर पूर्णपणे टाळा। तुम्ही व्यायामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। अनेक लोक थोडी जरी वेदना जाणवली की लगेच गोळी घेऊन आराम करण्याची चूक करतात। ही सर्वात मोठी चूक आहे, ज्यामुळे आपलं शरीर आणखी कमजोर होत जातं। तर तुम्ही काय केलं पाहिजे? हलका व्यायाम, योग आणि प्राणायाम यावर लक्ष केंद्रित करा। वेदना तीव्र असल्यास तेलाने मालिश करा। तुमच्याकडे जे काही नैसर्गिक तेल उपलब्ध असेल, मोहरीचं तेल असेल, तिळाचं तेल असेल किंवा कोणतंही नैसर्गिक सेंद्रिय तेल, ते तेल वापरा आणि तुमच्या संपूर्ण शरीराला मालिश करा। जिथे वेदना जाणवत असेल तिथे गुडघ्यांची सुद्धा मालिश करा। अर्धा तास सूर्यप्रकाश घ्या। नेहमी नैसर्गिक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा, त्यावर एकाग्र व्हा। सॅलड असो, भाज्या असो किंवा मग घरी बनवलेलं जेवण असो, गहू आणि तांदळामध्ये भरपूर स्टार्च असतो, बटाट्यांमध्ये स्टार्च असतो, साखर किंवा गूळ यांच्यामध्ये स्टार्च आणि त्याचबरोबर गोड पदार्थ प्रमाण जे आहे ते जास्त असलेल्या कोणत्याही भाज्या, केळी, आंबे आणि चिकू यांसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या गॅसवर शिजवलेली गोड फळे देखील दाह वाढवतात। तुम्हाला हे पदार्थ देखील टाळण्याची गरज आहे। आता खाण्यासाठी कोणते पदार्थ आहेत बघा। निसर्गाने अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या आहेत ज्या आपण खाऊ शकतो, जसं की सुकामेवा आहे, आपण भिजवलेले बदाम खाऊ शकतो, आपण अक्रोड खाऊ शकतो, आपण मनुकांसारखी काही धान्य देखील खाऊ शकतो आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे नारळ पाणी। तुमच्या आवडीनुसार कच्चा नारळ, शिजवलेला नारळ, नारळ पाणी तुम्ही खाऊ शकता, कारण नारळाचं तेल आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। ते आपल्या स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये वंगण निर्माण करण्याचं काम करतं, शरीरातील दाह कमी करतं। नारळाच्या तेलामध्ये ब्युटीरेट असतं, जे आपल्या शरीरातील दाह आणि सूज कमी करण्याचं काम करतं। जर तुम्ही थोडं जरी सॅलड खाल्लं किंवा मग ते थंड जर वाटलं तर आपण ते खाऊ शकणार नाही। शरीरामध्ये जास्त वेदना होत असल्यास भाज्या हलक्या वाफवून घ्या, त्यात मीठ आणि काळी मिरी घालून खा। तेल खाणं चांगलं असतं, सुकामेवा खावा। तुमच्याकडे
चांगले तेल नसेल तर मिळाल्यास तुम्ही शुद्ध गाईचं तूप घेऊ शकता. तुम्हाला 2 ते 3 चमचे तूप प्यावं लागेल. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही जास्त शुद्ध गाईचं तूप घ्या. तुम्हाला 2 ते 3 चमचे तूप प्यावं लागेल. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कधीही जास्त खाऊ नका. थोडी भूक लागल्यास खाणं सोडा. उदाहरणार्थ जर तुम्हाला 3 पोळ्या खाण्याची भूक लागली असेल तर नेहमी 2.5 पोळ्या खा. जर तुम्हाला 2.5 पोळ्या खाण्याची भूक लागली असेल तर तुम्ही नेहमी त्या 2 पोळ्या खाल्ल्या पाहिजे. आपलं पोट जे आहे ते काही प्रमाणामध्ये रिकामं ठेवायचं. असं केल्यास आपल्या अन्नाचं पचन चांगलं होतं. आपल्या पोटातील एन्झाईम्स अन्न चांगल्या प्रकारे पचवतात आणि शरीराला पोषक तत्वे प्रभावीपणे पोहोचवू शकतात. ही अगदी तशीच गोष्ट आहे. मी एका उदाहरणाने तुम्हाला समजावून सांगते. जर तुम्ही कमी सामान आणलं तर तुम्ही ते घरामध्ये व्यवस्थित लावू शकता, कारण त्याला कमी वेळ लागतो आणि तुम्ही अधिक व्यस्तही राहाल. आपल्याला काही गोष्टी व्यवस्थित लावण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण जर आपण एकाच वेळी खूप सामान आणलं तर ते अवघड, वेळखाऊ होतं आणि आपण ते व्यवस्थित लावूसुद्धा शकत नाही. आपल्या शरीरासोबतही असंच घडतं. तर ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार खाणं टाळा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये किमान 4 ते 5 तासांचं अंतर ठेवा. 6 ते 7 तास झोप घ्या. आता या सामान्य गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या पाहिजेत. पोळी आणि भात शक्य तितके कमी खा. मी पुन्हा सांगते, बटाटे पूर्णपणे टाळावेत. सर्व पिष्टमय पदार्थ, सर्व चिकट पदार्थ जसं की फणस किंवा भेंडी ज्यातून द्रव किंवा धाग्यासारखा पदार्थ बाहेर पडतो ते दाह निर्माण करतात असं मानलं जातं. तुम्ही इतर सर्व भाज्या खाऊ शकता. दूध चांगल्या प्रतीचं नसेल तर ते पूर्णपणे टाळा. जर तुम्हाला ताजं गाईचं दूध मिळालं तर तुम्ही ते 1-2दा घेऊ शकता. आता मी तुम्हाला जी मुख्य गोष्ट सांगणार आहे त्याकडे वळूया. तुम्हाला फक्त 2 ग्रॅम हळद घ्यायची आहे, जी प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते. ही हळद केवळ सूज कमी करत नाही तर ती आरामही देते. त्यात कर्क्युमिन नावाचं एक संयुग असतं ज्यात जीवाणुनाशक, दाहनाशक आणि कर्करोग विरोधी गुणधर्म आहे. त्यामुळे जर तुम्ही त्याचे दररोज सेवन केले तर तुमच्या शरीरातील सूज कमी होऊ लागते, सूज ओसरू लागते आणि तुमच्या शरीरावरील जखमा बऱ्या होऊ लागतात. त्यात जखम बरी करण्याचा सर्वोत्कृष्ट उत्तम गुणधर्म आहेत. तुम्ही हे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहिलंच असेल. जेव्हा कधी आपल्याला किंवा आपल्या मुलांना दुखापत होते तेव्हा आपण नेहमी दुधात हळद घालून मुलांना किंवा जखमी झालेल्यांना देतो. त्यामुळे सूज त्वरित कमी होते. त्याचा आणखी एक गुणधर्म म्हणजे तुमच्या शरीरातील साखरेची उच्च पातळी, जी सर्व प्रकारच्या सुजेचं कारण आहे. आता ही साखरेची उच्च पातळी कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. जर तुमचे स्वादुपिंड व्यवस्थित काम करत नसेल, जर तुमचं शरीर योग्यरित्या इन्सुलिन स्रवत नसेल तर तुम्ही 2 पोळ्या खाल्ल्या तरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही वाढेल. तुम्ही 1 केळी खाल्ली की तरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल आणि ती तुमच्या रक्तामध्ये फिरत राहील. आता रक्तातील ही साखरच सर्व प्रकारचा दाहाचं कारण आहे, म्हणजे सूज येण्याचं कारण आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जे पॅकेज केलेले अन्न किंवा बाजारातील अन्न खाता. एक प्रकारे ते सर्व शिळं अन्न असतं, दाह निर्माण करतं. ते तुमच्या आतड्यांना नुकसान पोहोचवतं आणि तुमच्या आतड्यांतील जीवाणूंना हानी पोहोचवतं. हळद त्यावर उपाय करते. मी हे पुन्हा सांगत आहे, हळद रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत करेल, ज्यामुळे दाह निर्माण होतो. दुसरं म्हणजे जर चुकीच्या आहारामुळे आतड्यातील जीवाणू खराब होत असतील तर हळद त्या जीवाणूंना देखील दुरुस्त करू शकते. त्याचबरोबर संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की काही उंदरांना सामान्य आरोग्यदायी अन्न देण्यात आलं तर इतरांना तेच अन्न देण्यात आलं जे ते आधी खात होते. तथापि त्यानंतर त्यांना हळद देण्यात आली. पुढील संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की जेव्हा 1 ते 2 महिन्यानंतर उंदरांची तपासणी केली गेली तेव्हा ज्या उंदरांना फक्त हळद दिली जात होती त्यांच्या आतड्यांतील जीवाणू सुधारले होते. त्यांच्या आतड्यातील जीवाणू आणि आतड्यांचं आरोग्य त्यांच्या पूर्वीच्या पातळीच्या तुलनेमध्ये लक्षणीयरित्या सुधारलं होतं. म्हणूनच ज्यांना आतड्यांसंबंधी समस्या आहेत आणि जे सायनुसायटिस किंवा मग इतर अनेक स्वयंप्रतिरोधक रोगांनी ग्रस्त आहेत त्यांच्या आतड्यांतील जीवाणू सुधारण्यास हळद मदत करते. त्वचेची ॲलर्जी देखील होऊ शकते. हळद या समस्यांवरती रामबाण उपाय म्हणून काम करते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ती एका औषधाप्रमाणे काम करतं. हळद तुमची आतडी बरी करण्यास देखील मदत करतं. पण ती कशी घ्यावी हे मी तुम्हाला समजावून सांगते. तुम्हाला तिचं दररोज सेवन करणं आवश्यक आहे. तिचे सर्व फायदे ऐकून तुम्ही लगेच चमचाभर हळद घ्यायला सुरुवात करू शकत नाही.
तिची एक मर्यादा आहे आणि जेव्हा तुम्ही ती कशासोबत तरी घेता तेव्हा तिची जैव उपलब्धता वाढते. याचा अर्थ ती आपल्या शरीरामध्ये काम करेल आणि तिचे गुणधर्म पूर्णपणे वापरले जातील. मी तुम्हाला ते सांगते, तुम्हाला दररोज फक्त 2 ग्रॅम हळद खाण्याची गरज आहे. तुम्ही जी पाण्यामध्ये मिसळून घेऊ शकता किंवा तुम्ही ती फक्त तोंडात ठेवून त्यावर पाणी पिऊ शकता. तुम्ही ती औषधाप्रमाणेही घेऊ शकता. तुम्ही ती तशीसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही ती तुपामध्ये मिसळून घेऊ शकता. आता मी तुम्हाला ते कसं करायचं ते समजावून सांगते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2 ग्रॅम हळद घेत असाल तर तुम्ही ती कोमट पाण्यात मिसळून सकाळी थोडीशी घेऊ शकता. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर काही लोकांना त्वचेवर गंभीर पुरळ येण्याचा त्रास होतो. संधिवातामुळे चरबीयुक्त पदार्थ खाणं बंद केल्यामुळे आणि खूप अशक्त झाल्यामुळे त्यांची त्वचा खूप कोरडी झालेली असते. म्हणून तुम्हाला 1 चमचा देशी तूप घ्यावं लागेल. तुम्ही देशी गाईपासून बनवलेलं चांगलं घरगुती देशी तूप घेऊ शकता. त्यात 2 ग्रॅम हळद मिसळा आणि चिमूटभर काळी मिरी घाला, कारण काळी मिरी हे पचण्यास आणि त्याचे गुणधर्म 100% प्रभावीपणे काम करण्यास मदत करते. जर तुम्ही ते काळ्या मिरीसोबत घेतलं तर ते 100% तुमच्या शरीरामध्ये जाईल आणि बरं करण्यास सुरुवात करेल. आता मी तुम्हाला ते तुपासोबत घ्यायला का सांगितलं तर ते थोडंसं उष्ण असल्यामुळे काही लोकांमध्ये उष्णता निर्माण करतं, त्यामुळे ते दररोज त्याचं सेवन करू शकत नाही. तथापि जर तुम्ही ते तुपासोबत घेतलं किंवा तुमच्या शरीरामध्ये जास्त कोरडेपणा असेल तर तुम्ही ते तुपासोबत घेऊ शकता. जर तुम्हाला ते तुपासोबत घ्यायचं नसेल तर तुम्ही ते घेतल्यानंतर कच्च्या नारळाचा 1 तुकडा किंवा अक्रोडचा गर तुम्ही खाऊ शकता. आता ते घेण्याची ही पद्धत आहे. तुम्ही ते एकतर सकाळी किंवा रात्री पोळी खाण्याच्या 1 तास आधी घेऊ शकता, जेणेकरून ते त्याचं काम व्यवस्थितपणे करू शकेल. पण माझ्या मते जर तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी घेतलं, त्यासोबतच फक्त हळद घेतली नाही तर तुम्ही 1 चमचा तूपसुद्धा घेतलं, नंतर कच्चा नारळ आणि अक्रोडचा गर खाऊ शकता. तुम्हाला जे काही मिळेल ते घ्या, जेणेकरून ते तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित शोषलं जाईल आणि उष्णता निर्माण होणार नाही. जर तुम्ही ते अशा प्रकारे घेतलं तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहाल, तुम्ही निरोगी राहाल आणि तुमच्या संधिवातामध्ये लक्षणीय सुधारणा झालेली दिसेल. ती त्वरित होईल. संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की संधिवाताचे काही रुग्ण औषधे घेत होते, ज्यांना वेदना आणि सूज कमी करण्यासाठी औषधे दिली जात होती. मी त्यापैकी कोणत्याही औषधाचं नाव घेणार नाही आणि काहींना फक्त हळद दिली जात होती. ज्यांनी हळदीचं सेवन केलं त्यांच्यातील सूज अधिक लवकर कमी झाल्याचं दिसून आलं. बरं होण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट होती आणि औषधे घेणाऱ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना त्यांच्या वेदनांबद्दल खूप बरं वाटलं. म्हणून हळद औषधांपेक्षा अधिक प्रभावी आहे. आता हळदीचा आणखी काय उपयोग करता येतो याबद्दल बोलूया. आणखी एक गोष्ट म्हणजे संतुलन निर्माण करण्यास सुरुवात करणं. पहिलं, तुमच्या तणावाची पातळी कमी करा, राग कमी करा. दुसरं, योग आणि प्राणायामावरती लक्ष केंद्रित करा. तुम्ही ध्यान देखील करू शकता. जर तुम्ही दररोज अर्धा तास ध्यान केलं आणि तुमचं मन शांत केलं तर तुमच्या शरीरातील सूज कमी होऊ लागते आणि एक गोष्ट तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. काही लोकांना वाटतं की जर तुम्हाला आधीपासूनच संधिवात असेल मग तो कोणत्याही प्रकारचा असो तो कधीही बरा होणार नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं तर तुम्ही कोणतीही स्थिती पूर्ववत करू शकता. म्हणून तुम्हाला ध्यान करावं लागेल. जरी त्यासाठी 15 ते 20 मिनिटे प्राणायाम करावं लागलं तरी चालेल. ते कपालभाती असू शकतं, ते अनुलोम विलोम असू शकतं. जर तुम्ही खूप अशक्त नाजूक असाल किंवा तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर अधिक अनुलोम विलोम करा. मग तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणं. तुम्ही ते कसं करू शकता? तुम्ही असं काही व्यायाम करू शकता जे उष्णता निर्माण करण्यास मदत करतील. उदाहरणार्थ, तुम्हाला जमेल ते व्यायाम करा. मग ते खुर्चीवरती बसून असू देत किंवा मग तुम्ही उभं राहून असू दे. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसे तुम्ही व्यायाम करू शकता. तुम्हाला थोडीशी उष्णता निर्माण करणं आवश्यक आहे. ते कसं होऊ शकतं? जेव्हा तुम्ही कोणताही व्यायाम करत असाल तेव्हा मी सुचवेन की तुम्ही खुर्चीवर बसा, फक्त एका हाताने डंबेल्स उचला किंवा काही वजन उचला. तुम्हाला उष्णता जाणवेल, तुम्हाला घाम येईल. तोच घाम तुमच्या शरीरातील आजार दूर करतो. तोच घाम तुमच्या शरीरातील सूज नाहीशी करतो. तोच घाम तुमच्या शरीरातील सर्व प्रकारची सूज कमी करतो आणि तुमच्या शरीराला बरं करण्याससुद्धा काम करतो. म्हणून हे दररोज करायला सुरुवात करा. थोडा घाम येऊ द्या. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. चहा, कॉफी, शीतपेय इत्यादी हानिकारक गोष्टी टाळा. आरोग्यदायी खाण्यास सुरुवात करा. खूप उष्ण पदार्थ खाऊ नका. खूप थंड पदार्थही खाऊ नका. सामान्य तापमानाचे पदार्थ खा. जर तुम्ही तुमच्या शरीराचा समतोल राखतात तर प्रत्येक आजार स्वतःहून बरा होतो
आणि शक्य असल्यास थोडे उपवास करायला शिका। याचा अर्थ तुम्ही आठवड्यातून 1 दिवस उपवास करू शकता। तुमच्या सोयीनुसार तुम्ही फक्त पाण्यावर किंवा भाज्यांवरती जगू शकता। तर जर तुम्ही हे केलं, दररोज 2 ग्रॅम हळद घेतली तर तुम्ही तुमच्या शरीरातून संधिवात कायमचा पळवून लावू शकता। मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।